नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावा करावयाचा अर्ज व त्या योजनेसंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत। आता हा अर्ज आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो। हा जो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवत आहे तो आहे ऑफलाईनचा। जर वेबसाईट चालत नसेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून तुमच्या जवळच्या विभागीय कार्यालयामध्ये हा फॉर्म तुम्ही जमा करू शकता आणि याला जोडण्यासाठी जी कागदपत्रे आहेत ते या फॉर्मला जोडून कागदपत्र देखील तुम्हाला जमा करायचे आहेत ऑफिसला। तर कागदपत्रे कुठले कुठले आहेत ते आपण पाहूयात। कागदपत्र कुठले जोडायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला विहित नमुन्यात दिलेला अर्ज, त्यानंतर पत्त्याचा पुरावा तुम्हाला एक द्यायचा आहे, त्यानंतर gras.mahakosh.government.in या लिंकवर जाऊन तुम्हाला 50 रुपयाचं चलन भरायचं आहे। त्यानंतर तुमचं आधार किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक। त्यानंतर व्यवसायाचं उद्यम नोंदणी किंवा वीज बिल किंवा लँडलाईन किंवा तुमचा दुकानाचा शॉप ॲक्ट लायसन किंवा रेंट ॲग्रीमेंट यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जाला जोडायचा आहे। त्यानंतर व्यवसाय हा महिलाच्या मालकी हक्काचा दर्शवणारे प्रतिज्ञापत्र तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती करायचं आहे। ते नोटरी केले तरी चालेल किंवा ॲफिडेविट केले तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला 7/12 जोडायचा आहे किंवा 8 किंवा प्रॉपर्टी कार्ड जिथे तुमचा व्यवसाय चालू आहे तिथला किंवा नोंदणीकृत भाडे करार तुम्हाला जोडायचा आहे। वैयक्तिक आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर जर खाद्य संदर्भातील जर आपला व्यवसाय असेल तर तुम्हाला फूड लायसन एक जोडायचं आहे। उद्योग आधार, GST सर्टिफिकेट असेल तर रद्द केलेला तुमचा इंडिव्हिज्युअल किंवा करंट अकाउंटचा चेक, त्यानंतर शॉप ॲक्ट लायसन, त्यानंतर तुमचं निधी.tourism या पोर्टलवरती नोंदणी असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं असेल। ते नसेल तरी चालेल, कंपल्सरी नाही। त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट एक जोडायचा आहे, 500 शब्दांमध्ये तुम्हाला तो जोडायचा आहे। त्यानंतर क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल। थोडक्यात CGT MSE म्हणून एक स्कीम आहे, त्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे। तेही बँकवाले तुम्हाला ते करून देतील। या योजनेमध्ये तुम्हाला निव्वळ व्याजाचा परतावा घालून दिलेल्या कालावधीपर्यंत असेल। त्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये कोणता कोणता व्यवसाय करू शकता। पर्यटन व्यवसाय क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्यानंतर व्यवसायाचा प्रकार येथे दिलेला आहे बघा। व्यवसायाचा प्रकार 5 इत्यादी तुम्ही करू शकताय। त्यानंतर लाभार्थी ही महिला असायला पाहिजे। आधार कार्ड आणि बँक खात्याशी ते लिंक असलं पाहिजे। 50% हे तुमचं कर्मचारी महिला कर्मचारी असणं बंधनकारक आहे, तरच हा व्यवसाय तुमचा ह्या योजनेसाठी पात्र असू शकतो। अशा या कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत। मी हे PDF तुम्हाला खाली अटॅच करून देत आहे यूट्यूब चॅनलवरती, ते तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकताय। धन्यवाद मित्रांनो।